जंगम गोलंदाजी ट्राय करून मात्र सज्ज झालेत सोमेश साडे. ओ पहिला चेंडू वेगात टाकला होता, बॅट येत लागेल, चेंडू जातोय वंडीच्या सर्वांमध्ये, सिंगलने मात्र अकाउंट इथून ओपन करेल कार्तिकेय लेवाना संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुतारवाडी या विभागामधला हा संघ आहे. नक्कीच आपल्या विभागामध्ये आपला दमदम आहे, परंतु आज या शिवसेना भगवा चषक 2025 मध्ये सुद्धा आपल्याला दमखम दाखवायची आहे, ह्या हेतूने आलेला संघ आहे. बघा दोन्ही संघाला इथून ही मॅच जिंकायची आहे, परंतु त्यासाठी दोन्ही संघांना इथून प्रयत्न करावे लागतील. अभिषेक जंगम पुन्हा एकदा हा टॅकल चेंडू आहे, शॉर्ट पुल केलाय, बघा उंच आहे, लांबी नाही आहे, त्याच दरम्यान झेल सुद्धा चांगला झालाय, पकडला झेल, संपलाय सोमेशचा खेळ. मात्र केली आहे. अभिषेकला पहिला विकेट त्यांनी प्राप्त केलाय, सिंगलने सुरुवात झाली आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र सोमेशला बाद केला, पहिला धक्का दिलाय तो अर्थातच कार्तिकेय 11 सुतारवाडी मधून आलेला संघ आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहूया तर न्यू बास्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो सुरुवात झाली आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र सोमेशला बाद केला, पहिला धक्का दिलाय तो अर्थातच कार्तिकेय 11 सुतारवाडी मधून आलेला संघ. क्षितिज हो क्षितिज आले, परंतु पाहूया पंचाने सांगितले का नाही, हा नक्कीच नियंत्रण चेंडू नसावा, पंचांचा इशारा हा मात्र वाईट असेल. सिंगलने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, धावसंख्या पाहायला मिळते इथून मात्र एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 2 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. बघा 2 चेंडूचा खेळ झाला, सिंगलने मात्र सुरुवात केली, त्यानंतर सोमेश बाद झालेत. न्यू बास्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात जिथे अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. लो फुलटा चेंडू आडवी बॅट जरूर केली, परंतु चेंडू आपण पाहते अनिकेत शिंदे तिथे आहेत, सिंगल मात्र मिळेल. आणि चिरू भिंगारे आता मात्र सध्याच्या घडीला स्ट्राईकला असेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ते आमचे स्कोरर प्रतुल आम्हाला सांगतील की 3 धावा. शतक क्रमांक पहिला चालू आहे. पहिला मॅच मध्ये आपण पाहतो 16 या धावांनी सुरुवात झाली होती, शेवटच्या ओव्हर मध्ये सुद्धा पाहिजे तब्बल 87 धावांचा एक मोठा डोंगर रचला होता तो ऐसीची वरटणी या संघाने. परंतु आज पाहूया इथून सुरुवात मात्र बॅटिंग करायची आहे की कार्तिकेय 11 या संघाला आपण सुतारवाडी पासून इथे काय आलं ते मात्र सिद्ध तुम्हाला करावं लागेल, हल्ले तुम्हाला करावे लागतील, चांगलं बॅटिंग करावी लागेल, एक सुरक्षित धावसंख्या तुम्हाला इथून बनवावी लागेल. चिरू भिंगारे मात्र पाहूया त्याच्या बॅट मधून आज धावा येणार का, कारण आज सक्कलचं सत्र आहे, इथून तुम्हाला चौकार षटकार पाहायला सुद्धा मिळतील, कारण डावखऱ्या फलंदाजासाठी नंतर इथं काही नाही आहे, कारण हवा येणार ती तुमच्या विरुद्ध असणार आहे. फटका चांगला आहे, परंतु पंच सांगतील की इथून सिंगल असेल, सिंगलने मात्र अकाउंट आपला ओपन करेल. ते चिरू धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जिथे 4 चेंडूचा खेळ झालाय, अवघ्या 4 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. बघा अभिषेक जम्मन चांगली गोलंदाजी, कोणतेही मोठे फटके तो मारून देत नाही, पूर्णपणे आपण पाहतो तर सलामीला आलेली जोडी सुद्धा त्यांनी फोडलेली आहे. आणि इथून मात्र पाहतो 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात, एक वाईट प्लस सिंगलने काम चालू आहे. बघा मॅच पहिली जशी होती ना, दुसरी मॅच शांत झाली आहे, ही खेळपट्टी तशी बनवलेली आहे, त्या दर्जाची खेळपट्टी आहे. चेंडू त्या मैदानामध्ये आज आपण वेळ कोणताही गमवायचं नाही आहे. तसेच स्वयंसेवकांना विनंती आहे गेला चेंडू आपण त्वरित उपलब्ध करून द्या. बघा मागच्या मॅच मध्ये गेला चेंडू लगेच उपलब्ध होत होता, एक चेंडू एक्स्ट्रा अंपर आपण सुद्धा घेऊन ठेवा. चेंडू येतोय तर धावसंख्याचा आपण विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. अभिषेक जंगम मात्र इथे गोलंदाजी करतायत आणि इथून मात्र सिंगलने सध्याच्या घडीला काम चालू आहे. हो हा टॅकल चेंडू शॉर्ट बुल केलाय, फटका फासला, चेंडू हवेमध्ये आहे, पकडला जाईल, संपला ही ते अर्थातच चिरू भिंगारेचा खेळ. धक्का
बघा या ओव्हरचा विषय काय तर 5 चेंडूचा खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. अवघ्या 4 धावा दिल्यात. महत्वाची 2 आपण पाहतो सलामी जोडी मैदानाच्या बाहेर आलेली आहे, जिथे आपण पाहतो तर सुरुवातीला चिरू आणि त्याचा साथीदार आपण पाहिलं तर सोमेश गेले होते, परंतु असफल ठरले. दोघांनी सुद्धा सिंगल केले, ते बाद झालेत. न्यू बास्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते सौरभ, आणि सौरभने मात्र जाणीव करून दिली की मैदानाच्या मी आतमध्ये आलाय. चेंडूला पाडलं सीमा पार, षटकार. तर आमची कमिटी त्यासाठी मजबूत आहे, ती घेतील संध्याकाळी. परंतु आपण कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही आहे. जिथे आपण पाहतोय पहिला पॉवर प्लेचा शतक अर्थात इथे समाप्त झालाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या अस्त्राला आलेत, परंतु धावसंख्या आपण पाहिलं तर सौरभ गेले, त्यांनी पाहिलं आणि आपल्या संघाची ओळख त्यांनी जाणली आहे. कुठेतरी धावा कमी पडतो, संघ आपल्या संकटामध्ये सापडलाय आणि तिथून मात्र या 6 धाब्याने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिलाय. तर मात्र 2 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना कार्तिकी 11 या संघाची धावसंख्या ती 10 धावा. शतक क्रमांक पहिला संपलाय. सुनील सांगायला विनंती असेल की आपल्यासाठी इथे टायमर चालू आहे. 15 मिनिटं तुम्हाला पहिले 3 ओव्हर साठी दिले गेलेत. जर तिथे तुम्ही ते कंप्लीट केले नाही, जर पंचांकडून सांगितलं तर मात्र एक जो खेळाडू आहे तो तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. हो, आडव्या पाठने जरूर फटका केला, परंतु इथून परत यावा लागेल. फलंदाज धक्का तिसरा बसेल, एक मोठा गोलंदाज आले, ते मात्र संतोष आलेत आणि संतोषने मात्र सुरुवात या ओव्हरची विकेटने केली आहे. शुभम आता मात्र स्ट्राईकला असतील. मागच्या मॅचचा शुभमने काय बॅटिंग केली होती, परंतु ते ओरडण्याचे होते. आता मात्र पाहूया शुभम आहेत ते कार्तिकी 11 सुतारवाडीचे. हो, इथे मात्र पाहता फुल टॉस चेंडूचा फुल टोल केलाय, चेंडू जातो हवाई सपार. आज वादळवर आहे. हो, पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांनी पाहिला आणि सांगितले की हा चेंडू मात्र वाईट असेल, देणगीच्या एक धाव असेल. धावसंख्या 1 निवाडेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर प्रतुल आम्हाला सांगतील की धावसंख्या झाली आहे ती इथे 17 धावा. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. या ओव्हरचा विचार केला तर विकेटनी सुरुवात झाली आहे, त्यानंतर जसे शुभम आले त्यांच्या बॅट मध्ये षटकार, त्यानंतर वाईट आल्या. या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा गोलंदाज संतोषने मोजल्यात. पुन्हा एकदा शुभम स्ट्राईकला असेल, जिथे 1 चेंडूमध्ये 6 मध्ये खेळतायत. ओ, पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो आहे. पंचांचा इशारा इथून नो आहे. इथे मात्र आता फ्री हिटची संधी असेल ती शुभमला. धावसंख्या जी 17 होती ना, ती सध्याच्या घडीला 18 वर आपल्याला पाहायला मिळेल. इथे महत्वाचे 2 फलंदाज 3 फलंदाज मात्र बाद झालेत, जे आराम करतात. आणि सध्याच्या घडीला आपण क्रीजवर पाहिलेत तर शुभम आणि आता सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, फ्री हिटचा चेंडू आहे, जरी झेल पकडला तरी फरक पडणार नाही आहे. परंतु इथून पाहिजे इथे मात्र खराब थ्रो आहे, सिंगल घेतली आहे आणि सौरभ डबलला पलटलेत. परंतु बघूया इथून धाव कंप्लीट केली जाणार का. दक्ष असे पंच आहेत, कोणती चुकी त्यांच्याकडून गेल्या 2 दिवसात सुद्धा झाली नाही आणि आज सुद्धा होणार नाही आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 20 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू झालेत, 3 चेंडू बाकी आहेत. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. 20 धावा झाल्यात. इथून मात्र आता कार्तिकी 11 संघ म्हणेल की कमीत कमी जरी 40 ते 50 धावा झाल्या तरी एक चांगली टोटल अशी म्हणूया, आणि तेच प्रयत्न त्यांचा असेल.
हो हा टॅग चेंडू आहे, लॉंग अपच्या दिशेने खेळला फटका आहे, परंतु तिथे खर्रा फिल्डिंग पाहायला मिळते. नशिबाचा चौकार मिळेल. धावा होत्या परंतु 2 धावा प्लस झाल्या, 4 मिळालेले आहेत. नशिबाची साथ शुभमच्या सोबत आहे असं म्हणूया. धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला म्हणजे 24 धावा इथे झाल्यात. या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात, परंतु आपण पाहतो थोडासा फिल्डिंग मध्ये सुद्धा फिल्डर आपल्याला पाहायला पंबल झालेले आहेत. त्याच दरम्यान धावांचा योग सुद्धा वाढतोय. 24 झाल्यात. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे शुभम आपण पाहतो एक चौकार एक षटकार 6 ने मात्र खेळतोय. तिथे संतोष आपल्या ओव्हर मधला 5वा चेंडू घेऊन सज्ज झाला. तो शुभम साडे. शुभम एक चौकार एक षटकार 6 ने खेळतोय. हो पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका जरूर केला. चेंडू आपण पाहते तर स्कोर लेग रिझर्व मध्ये जातोय. तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलंय, परंतु 5वा चेंडू घेऊन सज्ज झाला. तो शुभम साडे. शुभम एक चौकार एक षटकार 6 ने खेळतोय. एक सिंगल आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 25 झाल्या. या ओव्हरचा आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू फेस करेल तो शुभम. हो इथे मात्र वेगात टाकलाय, थांबवलाय बॅट्समन शुभम याला. शतक क्रमांक दुसरा संपलाय. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या, तर दुसऱ्या ओव्हर मध्ये संतोषने 15 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना कार्तिकेय 11 सुतारवाडी या संघाची धावसंख्येमध्ये 3 गडी बाद 25 धावा झाल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये संतोषने 15 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना कार्तिकेय 11 सुतारवाडी या संघाची गोलंदाज रितेश आले. शतक क्रमांक तिसरा गोलंदाज ट्रॅकवर आपण रितेशला पाहणार आहोत. जिथे आपण पाहताय सौरभ ज्यांनी मात्र 6 ने सुरुवात केली होती, तो नॉन स्ट्राईकला होता, परंतु शुभमच्या बॅट मधून एक षटकार एक दुरी एक चौकार एक सिंगल एक डॉट सुद्धा आलाय. धावसंख्या 25 झाली. बघा अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 मध्ये 25 आले तर 50 होतील आणि 50 मी म्हणणे एक खेळपट्टीवर एक धावसंख्या चांगली, कारण खेळपट्टी कोणावर अन्याय करत नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर सोलवे संघाची गोलंदाजी चांगली झाली आहे. तिथे महत्वाची 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता शुभम आणि अर्थातच सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे बॅटिंग करते. शुभमच्या बॅट मधून षटकाराला तो मागच्या ओव्हर मध्ये पूर्णपणे तो नॉन स्ट्राईकला होता. व फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू आपण पाहतो तर सीमा लगोलय घेतो, तिथे चांगला प्रयत्न झाला, सिंगल कंप्लीट केले. डबलला शुभम सौरभ पलटले, 2 कंप्लीट झाल्या. धावसंख्या इथून पाहिली तर 27 धावा जुळल्या गेला. शतक क्रमांक तिसरा चालू झालाय. चेंडू आपण पाहतो तर सीमा लगोलय घेतो, तिथे चांगला प्रयत्न झाला, सिंगल कंप्लीट केले. डबलला शुभम सौरभ पलटले, 2 कंप्लीट झाल्या. धावसंख्या इथून पाहिली तर पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज सजीव होतील. धावसंख्या 27 झाल्या, जिथे आपल्याला सौरभ पाहायला मिळत आहेत स्ट्राईकला आहेत. फुलटॉस चेंडू आहे, परंतु पंच सांगतील की वाईट +1 अशा या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल. 27 + 2 29 धावा पाहायला मिळतील. इथून प्रयत्न करावा लागेल, जिथे 2 ओव्हर मध्ये धावा दिल्या नव्हत्या गोलंदाजाने, इथून मात्र कमबॅक करावा लागेल. जिथे आपण मध्ये रितेश आले 1 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 4 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 29 झाली आहे. 1 चेंडू मध्ये 4 धावा. पुन्हा एकदा रितेश आपल्या गोलंदाजी मधला पुढच्या चेंडू सज्ज होते. दुसरा चेंडू टाकेल. 1 चेंडू त्याने टाकलाय, 2 दिल्या होत्या. हो इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र ठोकलाय. चेंडू जाते सीमा पार. सौरभच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. चांगली नव्हती, परंतु शेवट नक्कीच गोड होईल, कारण इथं आपण पाहिजे शुभम असेल त्याच्या बॅट मधून सुद्धा चौकार षटकार येतात आणि अर्थातच सौरभच्या बॅट मधून सुद्धा चौकार षटकार येतात. धावसंख्या 35 झाल्या. चेंडू उपलब्ध करून द्या. चांगली नव्हती, परंतु शेवट नक्कीच गोड होईल, कारण इथं आपण पाहिजे शुभम असेल त्याच्या बॅट मधून सुद्धा चौकार षटकार येतात आणि अर्थातच सौरभच्या बॅट मधून सुद्धा चौकार षटकार येतात. धावसंख्या 35 झाल्या. चेंडू उपलब्ध करून द्या. गेल्या 2 दिवसांमध्ये जे नेम होते ते आज सुद्धा असणार आहेत. चेंडू हरवला गेला फुटला तर चेंडू नवीनच असणार आहे, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे.
सर्व नियम सारखे असतील. ओ पुन्हा एकदा काय फटका नजाकत दे धक्का सौरच्या बाट मधून घे छक्का 6. हो इथे मात्र पुण्यात आडवी बाट केली होती परंतु पायाचा संपर्क जसा पायाचा झाला नाही आहे. सिंगल घेतली आहे. डबलला पलटणार का मानस होता परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या सध्याच्या घडीला 42 झाली. बघा सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये आपण पाहता अवघ्या 25 होत्या परंतु तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली नाही तसेच आपण पाहता धावा सुद्धा आल्यात. या ओव्हरचा आपण विचार केला अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत म्हणजे या डावाचे 8 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. थांबावं लागेल. रनवेमध्ये अडथळा आलाय कारण एक खराब चेंडू या मॅचची दिशा सुद्धा बदलू शकतो. धावसंख्या 42 झाली आहे. एक मॅजिक फिगर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहे तर शिव कार्तिकेय 11 सुतारवाडी आपल्याला पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा शुभमचा जलवा चेंडू सीमा पार हवाईचा पार 6 डीजे. 15 याच्यानंतर आपण पाहतो तब्बल 5 चेंडू मध्ये 23 आल्यात. शिवबोर्डचा चेंडू आहे. धावसंख्या 48 जबरदस्त फटका डीप लॉंग ऑफला खेळलेला चेंडू सीमा पार सलगचा दुसरा या डीजे 60 धावा. सौरभ आलेत ना मला ते एक सिंगल फक्त काढली आहे. 4 षटकार 1 दुरी 6 चेंडू मध्ये 27 तो खेळतोय. येईल तो फटका मात्र सीमा पार पाठवायचा हाच त्याने हेतू ठेवलाय. सुरुवात 6 झाली आहे या ओव्हरची सुद्धा. धावसंख्या 60 झाली आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. सोलवे संघाने 12 चेंडू मध्ये पूर्णपणे जो गेम आपल्या हातामध्ये होता कंट्रोल मध्ये होता परंतु जसे रितेश आले तर कंट्रोल पूर्णपणे सुटलाय आणि आता सध्याच्या घडीला फ्रंट फुटलाय तो बॅटिंग करणारा संघ अर्थातच शिव कार्तिकेय 11 सुतारवाडी संघ करणं. या ओव्हरची अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 60 झाली आहे. या ओव्हरची सुरुवात 6 झाली आहे. 6 चेंडू मध्ये 27 वर मात्र एक वादली केली आहे आपल्याला सौरभची पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून 4 षटकार 1 सिंगल 1 दुरी सुद्धा आली आहे परंतु त्याला 7 शुभम सुद्धा देतोय तर 1 षटकार 1 दुरी 1 चौकार 1 सिंगल 1 डॉट 1 षटकारांनी सुद्धा. हो फुलटा चेंडू होता. पंचांचा इशारा नो आहे. नो चेंडू आहे. बघा लागला असेल पाणी बिनी द्या. पंचाने नोत दिलाय.
पुढच्या चेंडू फ्री असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 61 झाल्या. पाणी असेल तर द्या, कारण ऊन सारा खूप आहे. आज आपण पाहतो तर शिवसेना भगवा चषक 2025 एक भव्य दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि जीटी स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या मॅचचा आपण आनंद घेऊ शकता. या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये ही आपण फर्स्ट राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला आली आहे, जिथे सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये पूर्णपणे या मॅचचा कंट्रोल सर्व संघाकडे होता. पण तो तिसऱ्या ओव्हरमध्ये जसे रितेश आले तर पूर्णपणे कंट्रोल आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याच्या संघाच्या बाजूने लागलाय. कारण आतापर्यंत एक चेंडू झालाय. एक चेंडूमध्ये आतापर्यंत ऋतिकने 7 धावा खर्च केल्यात आणि याच्यानंतर चेंडू सुद्धा फ्रीड आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 61 झाली आहे. आज सुरुवातीला बॅटिंग करत असताना YCC वरोटने या संघाने तब्बल 87 धावांची एक जबरदस्त खेळी केली होती आणि तो आपण पाहतो एक मोठा डोंगर असला तर या स्पर्धेमधला हाय स्कोर आणि त्याचाच पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते तो शिव कार्तिकेय 11 सुतारवाडी. 5 चेंडू शिल्लक आहे, परंतु हा चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या 61 झाली आहे प्रथम बॅटिंग करत असताना. हो, कोलाट टाकला चेंडू होता, लो फुल टच होता, फ्रीडचा चेंडू होता, परंतु खणून काढलाय चेंडू. आपण पाहतोय तर ऑन साईडला ट्रॅव्हल केला, सिंगल मिळेल सौरभला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 62 झाली आहेत. या डावाचे अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहे. प्रथम बॅटिंग करणारा संघ मात्र आपण पाहतो जबरदस्त बॅटिंग करते, परंतु दुसऱ्या डावमध्ये मागच्या मॅच मध्ये पाहतो धावा झाल्या नव्हत्या, परंतु इथे बघूया सोल्वे संघांची काय रणनीती असेल. परंतु 4 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. हा टॅकल चेंडू आहे, शॉर्ट बॉल केलाय, चेंडू जाते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार शुभमच्या बॅट. या स्पर्धेमधला 87 हाय स्कोर आहे. काल 82 होता. तो श्री मोरियाली रॉस संघाने 83 धावा बनवल्या होत्या, परंतु इथून बघायचं आज 87 धावा ढोकल्या होत्या, परंतु 88 धावा झाल्या नव्हत्या. ओ इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचाने सांगितले हा सुद्धा नो असेल. नो प्लस 1 अशा या 2 धावा. धावसंख्या 70 झाली आहे. 70 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्रीड असेल. या ओव्हरच्या अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 70 झाली आहे. फ्रीड तर आहेत. नक्कीच इथून पंचायत सांगितली गोलंदाज बदलावा लागेल, कारण 2 बिमार आहेत आणि जेव्हा 2 बिमार आहेत त्या गोलंदाज बदलावा लागतो. अनिकेत आलेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या 70 झालेली आहे. हा चेंडू फ्रीड आहे. 70 झाले. बघा सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी सोल्वे संघाने बॅकफुटवर टाकायचा प्रयत्न केला बॅटिंग करण्याच्या संघाला, कारण महत्वाचे 3 फलंदाज बाद झाले होते. परंतु जसे शुभम आणि सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, तिथून आपण पाहता धावांचा पाऊस सुद्धा पडलाय. फ्री हिटचा चेंडू आहे. ओ फ्रीडचा चेंडू पाहिला, चेंडूला पाठवलाय ऑन साइडला, दे धक्का, शुभमच्या बॅट मधून घेत छक्का. पुन्हा एकदा मोठ्या फटका मारायचा प्रयत्न झालाय. इथून पाहायचं तर सिंगल मिळेल शुभमला. सिंगलने धावसंख्या पाहायला मिळते 77 धावा. या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. मी टॉस साठी आमंत्रित करतोय अगस्त 11 साधना आणि सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालदाई वावेखार. चला आपण टॉस साठी यायचंय. वावेखार आणि साधना याला विनंती करतो की आपण टॉस साठी या. वावे आणि साधना, चला आपण टॉस साठी या. हो पुन्हा एकदा पाहायचा आहे तर शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडू सुद्धा धमाका.
त्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतो धावांचा आलेख सुद्धा वाढलाय, कारण 2 ओव्हरला आपण पाहतो तर तब्बल तिसऱ्या ओव्हरला सुद्धा 29 आल्या होत्या आणि जुली मिली सरकार आता ऋतिक आणि अनिकेतने सुद्धा 29 धावा खर्च केल्यात. म्हणजे तब्बल आपण पाहतो 83 धावा झाल्या, 84 धावांचा मात्र इथे पाठलाग करायचा. मी विनंती करतोय तिसरी मॅच तर सौरभ शिंदे पुरस्कृत आई कालदाई वावेकर कालकाई वावेकर आणि अगस्त 11 साधना. चला आपण टॉस साठी मी भाईला विनंती करतो की आपण टॉस कंप्लीट करून घ्या. संघाने लक्ष वेधून चला आपण टॉस साठी धन्यवाद सर. या ठिकाणी आपण एक मान्यवरांचा सन्मान करतोय, सत्कार करतोय. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय श्री प्रतीक जाधव यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होईल. मी विनंती करतोय शिवम खांडेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अर्थातच आपण पाहतोय सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या पाहुण्यांचा इथे सन्मान होतोय. सन्मान्य श्री प्रतीक जाधव साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर साधना एक सेकंद सर. त्यानंतर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत मेढा तंटामुक्त अध्यक्ष सन्मान्य श्री सुरेशजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान मी विनंती करतोय आदरणीय जयंत गोवर्धने सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत मेढा तंटामुक्त अध्यक्ष सन्मान्य श्री सुरेशजी जाधव यांचा यथोचित मान सन्मान होतोय. सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ मायेची उपदार शाळ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. मॅच कडे आपण बोलतोय जिथे पहिल्या फेरीतील दुसरी मॅच अंतिम दिवस आज आपण पाहतोय शिवसेना भगवा चषक 2025 पर्व पहिलं अंतिम दिवसामध्ये पहिल्या फेरीतील दुसरी मॅच जिथे आपण पाहिलं तर सोल्वे कंपनी धाटाव या संघाने नाणेफेकी जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि शिव कार्तिकी 11 सुतारवाडी या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये थोडासा डगमगला होता संघ, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 3 गडी बाद 25 धावा धापलकावरती होत्या. त्याच्यानंतर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं, कारण तब्बल दोन्ही षटकामध्ये 29 धावा, अर्थात तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 29 धावा, चौथ्या षटकामध्ये सुद्धा 29 धावा इथे तब्बल कुठून काढण्यात आणि एक मोठं टार्गेट इथे सेट केलंय सोल्वे कंपनी संघाच्या विरोधामध्ये. जिथे आपण पाहतोय सलामीवीर सज्ज होत आहेत बॅटिंग साठी. मी साधना संघाचं लक्ष वेधेन जर आपण आलत नाही तर तुम्हाला जी पॅनल्टी असेल तर त्याला तुम्ही सामोरं जावं लागेल. बघा आज आमच्याकडे वेळ नाही आहे अशी कमिटीकडून आम्हाला वारंवार सूचना दिली जाते. साधनाचं मी लक्ष वेधेन. बघा समोरचा संघ नाही की उपस्थित आहे. आपण या जर 1 मिनिटामध्ये आपण आलात नाही तर जी पॅनल्टी असेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पहिला स्ट्रोक चेंडू सीमा पार आलाय. सुरुवात मात्र मिळाली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आपण टॉस बॉक्स कडे बोलतो जिथे नाणेफेकी होईल. उमेश जी सालुंके सर उपस्थित आहेत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार
काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि किती धावांपर्यंत रोखणार साधना संघाला? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट मॅच चालू आपण जास्त वेळ घेणार आहोत. आपण राणा मोरे आपण टॉस हरलात. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय पहिल्या मॅच मध्ये 87 दुसऱ्या मॅच मध्ये 83 किती धावा ठोकणार? 60 प्लस करायचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण जास्त वेळ घेणार. मॅच चालू होते. ओव्हर टू बाई. पुढचा चेंडू पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतं सीमा रेषेच्या वरून. आलाय आणखीन एक. भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आणि नक्कीच आपण पाहतो एक नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 3 चेंडूवरती डब्बल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकारांचा समावेश. बॅटर आपण पाहतोय निशांच्या बॅट मधून पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग 84 धावांचा पाठलाग इथे करताना चांगली सुरुवात. हा ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. जबरदस्त फटका डीप मिड विकेटच्या. पाहतोय चौथा अर्थातच 2 चौकार 2 षटकार. काय सुरुवात राहिले पॉवर प्लेची. अप्रतिम दर्जाची बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. बॅटर निशांच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफला लिंगून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती सध्याच्या घडीला 21 21 या आकड्यावरती, जिथे या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय. 83 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची सुरुवात करणं गरजेची होती सोल्वे कंपनीला, या संघाला त्या खऱ्या अर्थाने सुरुवात निशांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या इनिंग्स मधील हा पहिला चेंडू अर्थातच फेस करेल बॅटर कुणाल. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. खाली इलाक्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. शेवट खेळ समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. इथे शिव कार्तिक 11 सुतारवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज शुभम सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक, परंतु इथे रन चेसला सुरुवात झाली. अप्रतिम दर्जाचे बॅटिंग सध्याच्या घडीला बॅटर निशांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे फेक करण्यासाठी गोलंदाज शुभम सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र चेंडूने वलन घेतलेला पाहायला मिळतंय. निशांत सारख्या बॅटरला इथं थोडासा अंश होईना पण शांत ठेवलं गेलंय, कारण आपण जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता कुठेतरी पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. बॉल बॅटचा तितका संपर्क सुद्धा झाला नाही आणि त्याच्याच कारणाने एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळेस मात्र टायमिंग केलंय प्रॉपर, परंतु नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण त्या दरम्यान इथे पाहायला मिळतंय.
चेंडू अडवलाय, नक्की 6 धावा इथे आपण पाहतोय सेव्ह केल्यात क्षेत्ररक्षकांमध्ये, जिथे शिव कार्तिक 11 संघ इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. फटका चांगला जरूर होता, निशानला सुद्धा वाटलं, सॉरी निशानला सुद्धा वाटलं होतं की हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर नक्की जाईल, परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान डीप मध्ये पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आलाय, कारण निशांतला वाटलं होतं की सीमापार चेंडू जाईल, परंतु यावेळेस मात्र तसं काही घडलेलं नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जज केलाय चेंडूला अप्रतिम दर्जाचा. थोडासा आपण आराम करात, आपण दुपारनंतर बघूया. आज हाय व्होल्टेज मॅचेस आहेत, कारण एकापेक्षा महारथी आज या मैदानामध्ये आलेले आहेत आणि आजचे मान्यवर सुद्धा तेवढ्याच महत्वाचे आहेत आपल्यासाठी. मी संतोषजी यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर आणि इथून या मॅचचा आनंद घ्या. ओल्टू बाई, आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ झालाय. 2 षटकातील आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा होत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळालं, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं नव्हे तर क्षेत्ररक्षकाचं इथे कौतुक केलं जाईल, कारण पहिल्या चेंडूवरती जवळ षटकार आला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करत असताना याच दरम्यान एक वाईट बॉल आला, एक अवंतर धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. एक धावेच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरसावली जाते. 26 लॉस्ट 1 विकेट जिथे आपण पाहतोय सोल्वे कंपनी धाटाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅक चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत बिहाइंड विकेट करण्याचा प्रयत्न, इथे झेपा झेल मात्र सुटला गेलाय. धावफलक आपण पाहतोय 1 ने पुढे सरसावलं जाते 27 आकड्यावरती, जिथे या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा इथे गोलंदाजाने खर्च केल्यात. अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी, जिथे हवेचा वेगाने इथे धावसंख्या बनली गेली होती, तिथे कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केला आणि यशस्वी सुद्धा तितकाच झालाय. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितका हुशार आहे. थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळतंय, थोडंसं चेंडूची गती कमी केल्याने त्याच्याच करण्याचा फटका फलंदाजाला खेळणं तितकं सोपं झालं नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू शेवटचा आहे आणि अंतिम चेंडू या षटक क्रमांक दुसऱ्यातील. हाफ ट्रॅक चेंडू यावेळेस मात्र प्रयत्न चांगला राहिलाय, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे इथे मात्र आलाय एक उत्तुंग. बारा चेंडू शेष आणि 51 धावांची गरज. 51 धावा सुद्धा इथे बनल्या जातील, कारण या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा विचार केला तर इथे बराचशे षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर श्री साईनाथ मोर्याली संघ या मॅच या टुर्नामेंट मध्ये बक्षीस पात्र राहिलाय. श्लोक 11 न्हावे संघाच्या विरोधात खेळत असताना 82 धावा न्हावे संघाने बनवल्यात आणि 83 धावांचा पाठलाग करत असताना 16 चेंडू मध्ये 49 धावांची वादली खेळी करून श्री साईनाथ मोर्याले संघाला त्याने विजयशी संपादन करून दिली होती. येणारे 12 चेंडू शेष असतील आणि इथे आपण पाहतोय सोल्वे कंपनी धाटाव या संघाला 51 धावांची गरज, म्हणजे 25.50च्या सरासरीने प्रति षटकामध्ये इथे धावा बनवणं गरजेचं आहे. आणि महत्वाची जबाबदारी खऱ्या अर्थाने कुणाल जो सलामीला आलाय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, आणि न्यू बॅटर अभिषेक ज्याच्या बॅटमधून एक षटकार आत्ताच आपल्याला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो तेजस. हे आव्हान रोखण्यासाठी संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे, परंतु संपूर्ण नजरा सोल्वे कंपनी धाटावच्या संघाच्या असतील त्या म्हणजे बॅटर कुणालकडे.
कुणालची इथे फलंदाजी आपण पाहिली तर एकच चेंडूचा सामना केला, एक चेंडूमध्ये त्याने चौकार मारलाय. पण इथे अपेक्षा असतील तशाच प्रकारच्या फटक्यांची. गोलंदाजी मार्कवर हा पुढचा चेंडू, गोलंदाज अर्थातच थोडासा फ्लंबल झालेला पाहायला मिळतोय, थोडासा अडथळा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. कोणा आपण लाईन अप पाहिलं या गोलंदाजाचा भरपूर लांबून स्वतःला घेऊन येतोय. पहिला चेंडू फुलटो, असं पदायचा चेंडू फुलटोल वसूल केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सिक्सरच्या बॉलवरती. टू द डगआउट डीजे. पुढचा चेंडू इथे मात्र थोडीशी लाईन लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते आहे. पण आमच्या साईडला बोललेत अर्थातच जमिनीला समांतर हात फैलवून सांगितलं की हा स्वर चेंडू आहे. कामांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते आहे तब्बल 40 या आकड्यावरती, जिथे 43 धाव्यांची गरज अजूनही आहे. आठ चेंडू आणि तब्बल 10 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज, 43 धाव्यांची गरज असणार आहे. चुकीची दुरुस्ती, 44 धाव्यांची गरज आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच वेलीच माघारी परतवलंय बॅटर अनिकेतला. इथे एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 40 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. इथे मात्र चौकार षटकारांची नक्कीच आतषबाजी करावी लागेल बॅटर कुणालला, कारण टार्गेट जर पाहिलं तर खूप मोठं आहे आणि हे टार्गेट जर संपुष्टात आणायचं असेल तर इथून मात्र चौकार षटकारांनीच आपली भाषा बोलावी लागेल. नेक्स्ट चेंडू, हो जोरदार पार करण्याचा प्रयत्न आपण पाहता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1, 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते तब्बल 42 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 चेंडू मध्ये इथे 42 बनवायचे आहेत. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू मध्ये इथे आपण पाहिलं तर 42 बनल्यात. अजून 9 चेंडू शेष आहेत. 9 चेंडू मध्ये 42 धावा बनवायचे आहेत. कुठेतरी अनिकेत आणि कुणालला मात्र इथून हात खोलावे लागतील या शंका नाही आहे. षटकार चौकारांची आतषबाजीच करावी लागेल, कारण हा जर सामना जिंकायचा असेल या महत्वपूर्ण लढतीत तर इथून मात्र आपल्याला षटकार चौकारांचीच आतषबाजी करावी लागेल या शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज तेज आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन लेफ्ट टर्म ओव्हर द विकेट. या वेळेस मात्र फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आलाय.
त्याच्यानंतर ती गोलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीधा सीमा रेषेच्या बाहेर. करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करायचं. या आपण चंदूजी गोवर्धने साहेब माजी उपसरपंच येथे आले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाते. तसेच मी सोपान याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ असते आपण दत्ता सुतार यांचं स्वागत करायचं आहे. 4 बॉलर काढायचे नाही पण तसेच मी सोपान यांना विनंती करतोय की आपण दत्ता सुतार यांचं स्वागत हा करतोय. चेंडू 29 ची गरज. त्यानंतर संतोषजी जवके साहेब इथे आहेत. मी विनायक गोवर्धन यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. माजी सदस्य आहेत. त्यानंतर पराग पवार माजी सदस्य. मी हेमंत मडवी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संतोषजी जवके साहेब इथे आहेत. मी विनायक गोवर्धन यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. माजी सदस्य आहेत. बघा मॅच सत्कार करायचा प्रदीपजी गरड साहेब यांचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहते सर्वांचं गेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा आपण पाहतो बरंच इथे मंडळी आली होती, त्यांचं सुद्धा आपण पाहते या स्पर्धेमधून यशस्वी सत्कार केलं. आज सुद्धा आपण पाहते जसे जसे मान्यवर येतात या स्पर्धेला शोभा वाढण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येते, त्यांचं सर्वांचं इथून मान सन्मान केला जाते. ओल्डबाई मंडळी आली होती, त्यांचं सुद्धा आपण पाहते या स्पर्धेमधून यशस्वी सत्कार केलं. आज सुद्धा आपण पाहते जसे जसे मान्यवर येतात या स्पर्धेला शोभा वाढण्यासाठी आणि या स्पर्धेला हॅलो हॅलो देण्यासाठी येते, त्यांचं सर्वांचं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या चितीची चपलाई हरणीचा वेग धारण केला या दोन्ही बॅटर्सना. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. तब्बल 63 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू 21 धाब्यांची गरज. मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सोल्वे कंपनी नक्कीच भाई. काल सुद्धा ही स्थिती होती. 4 मध्ये 22 बांधल्या होत्या, आता मात्र 4 मध्ये 21 ची गरज असताना हा मात्र डॉट गेलाय. बघा या मॅच मध्ये कुठेतरी पुन्हा त्या गोलंदाजाने मॅच थांबवली आहे. पण तू बघूया इथे ओ इथे मात्र सिंगल घेतलेली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून 3 20 ची गरज आहे. 3 चेंडू 20 धावा. बघा या मॅच मध्ये इथून काही होऊ शकतो. ही मॅच इथून कोणीही जिंकू शकतो कारण मॅच संपलेली नाही आहे. शर्तीचे प्रयत्न अजून सुद्धा चालू आहेत. पण इथे आपण पाहतो ऑन साइडला खेळला फटका सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती 65 या आकड्यावरती. म्हणजेच आपण पाहतोय 2 चेंडू 19 ची गरज. म्हणजे हा सामना जवळजवळ आपण पाहतोय इथे आहे. शिवकार्तिक गेले संघाच्या बाजूने चुकलाय परंतु प्रयत्न जबरदस्त राहिली होती. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा इशारा येतो. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 66 धावसंख्येवरती. 2 चेंडू 18 धावेची गरज आहे. परंतु काय जबरदस्त खेळ आपण पाहतोय सोल्वे कंपनी धाटाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. खोलात टाकलाय चेंडू. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय तर इथे लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 67 ऑन द बोर्ड. आपण पाहतोय 67 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 17 धावा. जिथे 1 चेंडू येणं म्हणजे औपचारिकता म्हणून हा चेंडू फेकला जाईल. परंतु नक्कीच आपण चांगला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहिला.
खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल शिव कार्तिकी 11 संघाचं, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने कौतुक सुद्धा करावं लागेल सोलवे कंपनी धाटाव संघाचं. सोलवे कंपनी धाटाव संघाचं साठी एकच म्हणेन की मित्रांनो, जिद्द सुद्धा अशी ठेवा ना की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि एखादी गोष्ट जर प्रयत्न करून सुद्धा मिळत नसेल तर सोडूनही द्यायला शिका. कारण आयुष्याच्या वाटेवर जर सगळंच आपलं होत गेलं असतं तर देवाची किंमत आणि जगण्याची किंमत उरली नसती. खरोखरच मनापासून कौतुक. आणि आपण या ठिकाणी नक्कीच आपण शिव कार्तिकी 11 संघ एक अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. शिव कार्तिकी 11 संघ एक अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. तसेच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे मी या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर अमितजी खरपुडे साहेब आणि विकी सपकाळ साहेब आलेले आहेत. मी अल्पेश बिर्जे यांना विनंती करतो की अमित साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे. अल्पेश बिर्जे आपण पुढे या. आपण अमित साहेब यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण स्वच्छगुच्छ आणि शाल असणार आहे. तसेच विकी सपकाळ आले, त्यांचं सुद्धा आपण शुभम खांडेकर आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विकी सपकाळ यांचं या मॅचचा संघाला सन्मानित करायचा आहे. कारण आपण पाहतोय बऱ्याच स्पर्धेमध्ये जिथे संघ हरतो त्यांना बऱ्याच वेळेला काही नसतात, परंतु इथे एक चांगली संकल्पना सन्मान्य श्री ऋषालजी गोवर्धने साहेब शिवसेना मेढा विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून केली गेली की हरणाऱ्या संघाला सुद्धा इथे सन्मान दिला जातोय. आणि एक चांगली संकल्पना आहे. खऱ्या अर्थाने कौतुक करावंसं वाटतंय आयोजन कमिटीचं, जे आपण पाहतोय दर्जेदार आयोजनबद्ध स्पर्धा आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. जीटी स्पोर्ट रोहा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातंय. त्यांची टीम